नो, मी नेता नाही, पुढारी नाही. मी एक शिक्षक आणि संगीतकार माणूस. मी खास तुमचे कौतुक करायला आलेलो आहे. आणि जे गरजवंत विद्यार्थी आहेत, गरजवंत बिचारे असतील, त्यांना रोजगारची संधी कशी उपलब्ध होईल ते सांगण्यासाठी आलो आहे आणि प्रत्यक्षात त्यांची नोंदणी करण्यासाठी आलेलो आहे. तर विद्यार्थी किती? फक्त विद्यार्थ्यांनी हातवरती करावा. फक्त विद्यार्थी अंदाज, फक्त विद्यार्थ्यांनी हात करा. सर अंदाजे किती आहेत बघा तुम्ही. हां, आता 100 फॉर्म आणलेले आहेत आम्ही. ते फॉर्म प्रत्येकाने भरून द्यायचे ते फॉर्म, बरोबर. नंतर त्याच्यात तुमचा जो मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला आणि मेल ॲड्रेसवरती तुम्हाला ही एक पुस्तिका पाठवली जाईल तुम्हाला. त्याच्यामध्ये 10वी 12वी नंतर, डिप्लोमा नंतर, डिग्री नंतर कुठे तुम्हाला रोजगार उपलब्ध होतील, कुठे कोणते शिक्षण घ्यायचं, कुठल्या ठिकाणी तुम्ही जायचं, पुढे करिअर कसं करायचं, ते आम्ही सांगण्यापेक्षा या पुस्तकामध्ये संपूर्ण मिळेल तुम्हाला. ती पुस्तिका तुमच्या व्हॉट्सअपवरती टाकलं जाईल. तुमचे जेवढे नंबर कलेक्ट होतील ते कलेक्ट केल्यानंतर अखिल भारतीय भोई समाज विद्यार्थी कल्याण या ग्रुपला तुम्हाला अटॅच केलं जाईल. त्या ग्रुपवरती तुम्हाला दररोज स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शनचे तुम्हाला पुस्तकं मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळत राहील कंटिन्यू. तो ग्रुप तुमचा स्पेशल नांदेड जिल्ह्याचा स्पेशल ग्रुप तयार केला जाईल. तुम्ही जेवढे विद्यार्थी 10वी 12वी डिप्लोमा डिग्री BA BCom BSc MBA जे काय असेल, जे बेरोजगार असतील, सगळ्यांना त्या विद्यार्थी कल्याण ग्रुपवरती यायचं आहे. आणि त्यासाठी ते जे फॉर्म आणलेले आहे आम्ही, ते फॉर्म तुम्ही भरून द्यायचे. आणि त्याच्यात दुसरा एक फॉर्म आहे, त्याच्यावर सह्या करायच्या तुम्ही. त्याच्यात तुमचा मेल ॲड्रेस टाकायचा. परत आणखी ज्यांना अर्जंट गरज आहे, नोकरीची अर्जंट गरज आहे, कंपनीचे फॉर्मसुद्धा आणलेले आहेत. पुण्यातील टाटा मोटर्स, बजाज ऑटो या 2 कंपन्यांचे फॉर्म आणलेले आहेत. ते फॉर्म भरा. अर्जंट तुम्हाला आत्ताच जॉईन करून घेतील ते तुम्हाला. बाकी मला काय जे सांगायचे ते संपूर्ण याच्यामध्ये तुम्ही वाचत बसायचं कंप्लीट. बाकीचं आता आपले विद्वान लोक तर तुम्हाला सांगतील, मार्गदर्शन करतील, बरोबर. बाकीचं कल्याणकारी मंचाविषयी आणि फाउंडेशनविषयी गोपाल धारपवार सर तुम्हाला माहिती देतील. बाकीचं क्लिरिकल कामं आम्ही करत बसतो. आता पुढील सूत्र सांभाळायचं. बोलू द्या सरांना तोपर्यंत.